नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यश आले की माणूस खूप काही विसरतो. स्वतःला मिळालेली कृपा आणि कधीकधी स्वामींनाही. सगळे नीट चाललेले असते, पैसा, मान, प्रतिष्ठा वाढलेली असते आणि तेव्हा स्वामींची आठवण हळूहळू मागे पडते. नामस्मरण कमी होते, नम्रता कमी होते आणि मी हा शब्द मोठा होतो. अशा वेळेला महाराज जणू शांतपणे बाजूला उभे राहतात. ते रागवत नाहीत, शिक्षा करत नाहीत, फक्त थांबतात. कारण यशाच्या गोंगाटामध्ये त्यांचा आवाज ऐकू येत नाही. जरा यश मिळाले की सगळे आपल्या हातात आहे असे वाटायला लागते. चाललेले आयुष्य, वाढती ओळख आणि स्वतःवरचा विश्वास यामध्ये कुठेतरी स्वामी मागे पडतात. मन बाहेरच धावू लागते. पण जेव्हा अचानक अपयश येते तेव्हा सगळे थांबते, प्रश्न उभे राहतात, आधार सुटतो आणि मन आतमध्ये वळते. या क्षणी स्वामी जवळ असल्याची जाणीव होते. अपयश वेदना देते, पण तेच आपले डोळे उघडते. कारण अनेक वेळेला यशात हरवलेले स्वामी अपयशातच खऱ्या अर्थाने सापडतात. अपयशातही स्वामींकडून आपल्याला कशी दिशा मिळते याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जेव्हा अपयश येते तेव्हा सगळे बदलते. अचानक आयुष्य थांबल्यासारखे वाटते. जे आपले वाटत होते ते दूर जातात. ज्यांच्यावर भरोसा होता ते उत्तर देत नाहीत. आणि अशा वेळेला माणूस पहिल्यांदाच मनाच्या आत पाहतो. प्रश्न विचारू लागतो की मी कुठे चुकलो, माझे आयुष्य कुठे चालले आहे. आणि याच टप्प्यावर स्वामी पुन्हा सापडतात. अपयश म्हणजे फक्त हरलेली परीक्षा, बुडालेला व्यवसाय किंवा न मिळालेली संधी नाही. अपयश म्हणजे आतून रिकामे होणे आणि जेव्हा माणूस रिकामा होतो तेव्हा तो भरून काढण्यासाठी जागा निर्माण होते. स्वामींना अहंकाराने, अपेक्षांनी आणि गर्वाने भरलेली व्यक्ती नको असते. स्वामींना हवे असते रिकामे, शरण आलेले मन. स्वामी कधीही माणसाला यशापासून थांबवत नाहीत, पण यशामुळे माणूस जर भ्रमित होऊ लागला की ते शांतपणे हस्तक्षेप करतात. हा हस्तक्षेप एखाद्या अडथळ्यासारखा येतो, एखाद्या अपयशासारखा समोर उभा राहतो. तेव्हा आपण गोंधळून जातो. मी तर सगळे योग्य करत होतो, मग असे का झाले? इथेच खरी प्रक्रिया सुरू होते. अपयशामध्ये दिशा कशी मिळते? दिशा म्हणजे लगेच उत्तर मिळणे नसते, तर दिशा म्हणजे मनातील गोंधळ कमी होणे. दिशा म्हणजे मन शांत होणे. सगळे संपले असे न वाटता काहीतरी नव्याची सुरुवात वाटणे. अपयशामध्ये स्वामी आपल्याला वर्तमान सावरायला शिकवतात. ते आपल्याला शिकवत असतात की थांब, घाई करू नकोस, आधी स्वतःला समजून घे. अपयशामुळे माणूस ऐकायला शिकतो. यशामध्ये सल्ले ऐकायला वेळ नसतो, पण अपयशामध्ये प्रत्येक शब्द महत्त्वाचा वाटतो. तेव्हा स्वामी आपल्याशी संवाद साधतात. कधी एखाद्या अनुभवातून, कधी एखाद्याच्या वाक्यातून, तर कधी फक्त मनात उमटणाऱ्या शांततेतून. ही शांतता म्हणजेच दिशा. आणि जिथे शांतता असते तिथे चुकीचे निर्णय होत नाहीत. अपयश म्हणजे स्वामी आपल्याला थांबून विचार करायला लावतात. आयुष्याच्या वेगात आपण कुठे चाललो आहोत, का चाललो आहोत हे प्रश्न विचारायला वेळच नसतो. पण अपयश आले की वेळ आपोआप मिळतो. कारण पर्याय कमी होतात, रस्ते बंद वाटतात आणि मन पहिल्यांदाच स्वतःकडे वळते. या अवस्थेमध्ये स्वामी सोबत जाणवू लागतात. आधी जी घाई होती ती कमी होते. आधी जे सिद्ध करायचे होते त्याची गरज वाटेनाशी होते. अपयशामध्ये माणूस एक गोष्ट नक्की शिकतो, ते म्हणजे सगळे आपल्या हातात नसते. ही जाणीव आपला अहंकार मोडते आणि जिथे अहंकार तुटतो तिथे श्रद्धेला जागा मिळते. ही श्रद्धा अंध नसते, ती समजूतदार असते. कारण आता आपण अनुभवातून शिकलेले असतो. आपल्याला कळते की स्वामींना किंवा नशिबाला दोष देऊन काही मिळत नाही, पण स्वतःला बदलले तर सगळे बदलू शकते. अनेक वेळेला अपयशानंतर माणसाची दिशा पूर्णपणे बदलते. आधी जे महत्त्वाचे वाटत होते ते गौण वाटू लागते आणि जे दुर्लक्षित होते, जसे की आरोग्य, नातेसंबंध, मनाची शांती, ते केंद्रस्थानी येते. स्वामी बाहेरचे आयुष्य सुधारण्याआधी आतले आयुष्य नीट करायला लावतात. कारण आपण आतून ठीक असू तर बाहेरचे आपोआप ठीक होऊ शकते. अपयशामध्ये आपण स्वामींना प्रश्न विचारतो की मलाच अपयश का येत आहे? पण स्वामी अशा वेळेला उत्तर देत नाहीत. हळूहळू आपला प्रश्नच बदलून टाकतात की मला यातून काय शिकायचे आहे. असा प्रश्न तयार झाला की दिशा मिळायला सुरुवात होते. कारण आता आपण विरोध करत नाही, स्वीकार करतो आणि स्वीकारातच परिवर्तन असते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की अपयशानंतरच त्यांना स्वामींची खरी ओळख झाली. आधी पूजा होती पण आतून नाते नव्हते. अपयश आले तेव्हा नामस्मरण आपोआप सुरू झाले. कुणी सांगितले म्हणून नाही, तर मनाला आधार हवा म्हणून. आणि हा आधार मिळाला की बाहेरची परिस्थिती कधी लगेच तर कधी उशिरा बदलू लागते, पण आतला माणूस नक्कीच बदलतो. काही वेळेला अपयशानंतर काहीच घडत नाही, परिस्थिती तशीच असते. तेव्हा आपल्याला वाटते की काहीच बदल होत नाही, पण प्रत्यक्षात सगळ्यात मोठा बदल आपल्या आतमध्ये घडत असतो. आपण अधिक सहनशील आणि समजूतदार होतो. आपल्या अपेक्षा कमी होतात, पण समज वाढते. स्वामी आपल्या अपयशाला अर्थ देतात.
ते शिकवतात की हा शेवट नाही तर ही तयारी आहे. जे यशामध्ये हरवले होते ते अपयशामध्ये स्वतःला शोधतात. अपयशामध्ये स्वामी आपल्या मनामध्ये एकच भाव देतात, ते म्हणजे थांब, घाई नको. आणि ही थांबण्याची वेळ खूप महत्त्वाची असते, कारण याच वेळेमध्ये अनेक चुकीचे निर्णय टळतात. अनेक लोक अपयशानंतर घाईने काहीतरी करून बसतात आणि आणखीन अडचणीमध्ये सापडतात. पण जो स्वामींच्या चरणी थांबतो तो वाचतो. स्वामी यश देतातच, पण ते टिकणारे यश देतात. अपयशातून गेलेला माणूस पुन्हा यशस्वी झाला तर तो नम्र राहतो, कारण त्याने खाली पडणे पाहिलेले असते. तो स्वामींना विसरत नाही, कारण त्याने स्वामींशिवाय उभे राहणे किती कठीण आहे हे अनुभवलेले असते. म्हणूनच आपल्याला जेव्हा अपयशानंतर यश मिळते तेव्हा ते आपल्याला घडवणारे ठरते. नेहमी लक्षात ठेवा की यशामध्ये स्वामी विसरले गेले तरी ते रागवत नाहीत. अपयशामध्ये शोधले गेले तरी ते नाकारत नाहीत, कारण स्वामींना भक्त महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच अपयशातही दिशा मिळते, फक्त पाहण्याची दृष्टी बदलावी. यशामध्ये आपण स्वतःमध्ये गुंतलेले असतो, तर अपयशामध्ये आपण स्वतःला शोधतो. यशाने आपण बाहेर मोठे होतो, पण अपयशाने आतून परिपक्व होतो. आणि हीच परिपक्वता आपल्याला महाराजांच्या अधिक जवळ आणते. स्वामी कधीच आपल्यापासून दूर गेलेले नसतात. आपणच यशाच्या गोंगाटामध्ये त्यांना ऐकू शकत नाही. अपयश आले की हा गोंगाट थांबतो, मन शांत होते आणि त्या शांततेतच स्वामींची दिशा स्पष्ट दिसू लागते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर योग्य मार्गाकडे नेणारे वळण आहे. म्हणूनच अपयशाला कधी घाबरू नका, कारण कधीकधी आयुष्याची खरी दिशा, स्वामींची खरी ओळख आणि स्वतःची खरी शक्ती हे सगळे अपयशातच सापडते. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.